मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची राहणार आहे। खूप मोठी अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहो। तुमच्या सर्व प्रश्नांचं, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न चाललेले आहेत त्यांचे उत्तरसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। नेमकं देवेंद्रजी फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि खरंच ही नवीन KYC चालू होणार आहे का? होणार तर कधीपासून होणार आहे? याला काय पाठपुरावा आहे की आपली KYC चालूच होणार आहे म्हणून, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर सर्व लाडक्या बहिणी ज्या चिंतेत आहेत, ज्या घाबरलेल्या आहेत किंवा ज्या KYC करू शकल्या नाही आहेत किंवा ज्यांची KYC बाकी राहिलेली आहे, अशा सर्व लाडक्या बहिणींना धीर देण्याचं काम आपलं चॅनल सुरुवातपासून करत आलेलं आहे। या अगोदरसुद्धा तुम्हाला माहीत असेल की 31 डिसेंबर 2025 रोजी आखरीची संधी होती आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची संधी नाही असं सरकारनं सुद्धा सांगितलं होतं। त्याचबरोबर सर्व सोशल मीडियावर सुद्धा सांगण्यात येत होतं, परंतु आपल्याच चॅनलनं सर्व लाडक्या बहिणींना हे सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींनो घाबरू नका, कारण की ही जी चूक आहे ही शासनाकडून झालेली होती आणि म्हणून तुम्हाला पुन्हा संधी सरकारला द्यावीच लागणार आहे, असं ठामपणे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहोत। आणि त्याचप्रमाणे घडलं, सरकारला झुकावंच लागलं आणि सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा KYC संधी द्यावी लागली। परंतु त्यामध्ये सरकारनं फक्त ज्यांची KYC चुकली होती त्यांनाच संधी दिली, ज्यांची KYC बाकी राहिलेली होती त्यांना संधी मिळाली नाही। आणि म्हणून आता आपण सुद्धा हे सांगत आहे की सर्वच लाडक्या बहिणींना, ज्या अपात्र झाल्या आहेत, ज्या पात्र असून अपात्र झालेल्या आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे कार असेल किंवा मग ज्यांच्या घरी सरकारी नोकरी असेल, सेवानिवृत्ती वेतन घेत असतील किंवा मग त्या निकषात बसत नसतील, अशा बहिणींना KYC करता येणार नाही। परंतु ज्या पात्र आहेत, निकषात बसत आहेत, ज्यांच्या घरी उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी आहे किंवा त्यांच्या घरी सरकारी नोकर नाही आहे किंवा मग सेवानिवृत्ती वेतन ते घेत नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं गाडी त्यांच्याकडे नाही आहे ट्रॅक्टर वगळता, तर या सर्व बहिणी पात्र आहेत आणि त्यांना पुन्हा संधी सरकारला द्यावीच लागणार आहे। आता आपण सविस्तर जाणून घेऊया। त्याआधी मी तुम्हाला सांगतो की KYC झालीच नाही ही शासनाची चूक आहे, लाडक्या बहिणींची नाही। लाडक्या बहिणींची चुकी झालीच नाही आहे, लाडक्या बहिणी तर संभ्रमात होत्या, त्यांना कळलंच नाही सुरुवातीला की नेमकं KYC करायची कोणती। आपण तर बँकेत जाऊन KYC केलेली आहे, कारण की या अगोदर फक्त बँकेचीच KYC सरकारनं करायला सांगितलेली होती। परंतु आता ही नवीन KYC एवढी जनजागृती न झाल्यामुळे लाडक्या बहिणींना समजली नाही आणि म्हणून त्या बाकी राहिलेल्या होत्या। ज्यावेळेस त्या करायला गेल्या त्यावेळेस OTP लवकर यायचा नाही किंवा मग त्यांचं जे काही वेबसाईट आहे सरकारचं हे हँग व्हायचं किंवा उघडतच जायचं नाही। तर अशा प्रकारच्या खूप अडचणी लाडक्या बहिणींना आल्या आणि त्याचमुळे त्यांची KYC राहिलेली होती, त्या KYC करण्याचं राहून गेल्या होत्या। आता ही चूक लाडक्या बहिणींची नाही तर सरकारची आहे आणि म्हणून सरकारला तुम्हाला पुन्हा मुदतवाढ द्यावीच लागणार आहे। तुमची KYCचं नवीन पोर्टल सरकारला पुन्हा उघडून द्यावंच लागणार आहे। आता बघा, देवेंद्रजी फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगून देणार आहे। पुढे व्हिडिओ त्यांचा मी चालू करणार आहे यामध्ये थोडासा, आणि त्यामधून तुम्हाला कळणार आहे की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे। बाकी एक गोष्ट लक्षात घ्या, मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या आहेत ताईंनो, मी सर्वच कमेंटचे उत्तर तुम्हाला देऊ शकत नाही, परंतु ज्या ठराविक काही कमेंट्स मी वाचल्या आहेत त्यांना मी लाईकसुद्धा केला आहे आणि त्यांच्या काय म्हणणं आहे यावरून सर्वच लाडक्या बहिणींना समजणार आहे की त्यांचीसुद्धा परिस्थिती अशीच आहे। तर बघा, सर्वात आधी लाडक्या बहिणींची एक कमेंट्स आहे, आधार दुरुस्तीच्या यादीत नाव नाही आहे, नाव येत नाही आहे। तर ताईंनो, ही फक्त त्यांच्यासाठी KYC चालू होती आतापर्यंत ज्यांची KYC चुकलेली होती आणि म्हणून तुमचं नाव त्या ठिकाणी येत नव्हतं, तुमच्या आधारचं दुरुस्तीचं यामध्ये काहीच घेणं देणं नव्हतं आणि म्हणून असा मेसेज तुम्हाला येत होता। ज्यांची KYC चुकली होती त्यांचीच KYC करणं चालू होती, चुकीची दुरुस्ती करणं चालू होती, म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज येत होता। तुम्हाला घाबरायचं नाही आहे, तुमच्यासाठी नवीन पोर्टल जेव्हा चालू होईल तुमचं KYCसुद्धा तुम्हाला करता येणार आहे। त्यानंतर आहे, पोर्टल चालू होणार का नवीन KYCसाठी? खरंच सांगा, खरंच चालू होणार का? होय ताई, बिलकुल खरं आहे, हे तुमच्यासाठी नवीन पोर्टल खरंच चालू होणार आहे। आता त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे, होऊ शकते की या 4-5 दिवसांमध्ये हे नवीन पोर्टल सुरू होणार किंवा मग जुलै महिन्यामध्ये तर त्यांना सुरूच करावा लागणार आहे, कारण की तुम्हाला माहीत असेल बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की लाडक्या बहिणींची पाठीशी आम्ही आहोत, आम्ही बांगड्या भरलेल्या नाही आहेत। लाडक्या बहिणींची KYC जर पुन्हा चालू केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि धरणे आंदोलनं करणार, कारण की सरकारची चूक आहे, लाडक्या बहिणींची नाही, असं स्पष्ट त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। तर म्हणून यावरून सुद्धा तुम्हाला कळलं असेल की तुमची KYC आहे हे पुन्हा चालू होणारच आहे। आता दुसरं बघा, आणखीन एक आलेले कमेंट्स, KYC मोबाईलवर करता येत नाही। तर ताईंनो, घाबरू नका, तुम्हाला जर KYC मोबाईलवर करता येत नाही तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा मग आपलं इंटरनेट कॅफेवर जाऊन किंवा मग
आपलं जे काही सेतू केंद्र असते तिथं जाऊन सुद्धा तुम्ही KYC करून घेऊ शकता। त्याचबरोबर इथं आहे मी KYCचा फॉर्म भरला नाही, तर ताईंनो बघा यामध्ये फॉर्म भरण्याचं काहीही नसते। KYCसाठी तुम्हाला फॉर्म कुठलाही भरावा लागत नाही आहे। तुम्हाला ऑनलाईन लाडकी बहीणची जी काही वेबसाईट असते तिथं जाऊन तुमचं जे आधार कार्ड असते ते त्या नंबर आणि तुमचं OTP वगैरे टाकून त्यामधली जे काही 2-3 प्रश्न असतात त्यांची उत्तरं देऊन तुम्हाला हा जे काही KYC आहे हे कंप्लीट करायची असते। तुम्हाला यासाठी कुठलाही फॉर्म भरायचा नसतो ताईंनो। तर आणखीन एक कमेंट्स बघा, मुंबईवरून कोमल ठाकूर यांचं कमेंट्स आहे। ह्या सांगतायत की खरंच 22 तारखेला सुरू होणार आहे का KYC? कारण मी कालचा व्हिडिओ टाकला त्यामध्ये सांगितलं की 22 ते 25 तारखेपर्यंत KYC सुरू होऊ शकते। तर ही एक संभावना आहे ताईंनो। तर या कालावधीमध्ये ही KYC पोर्टल ओपन होऊ शकतं, कारण की बच्चूभाऊ कडू यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे की आम्हाला 30 जूनच्या अगोदर नवीन पोर्टल चालू करा, अन्यथा आम्ही धरणे आंदोलन करू। म्हणून होऊ शकते की या तारखेमध्ये सरकार नवीन पोर्टल चालू करू शकते, परंतु हे शक्यता आहे फक्त। जर नाही झालं तर जुलै महिन्यामध्ये तर नक्कीच हे पोर्टल ओपन होणार, कारण की शासन निर्णयसुद्धा असंच सांगतंय की जून आणि जुलै या 2 महिन्यात प्रत्येक वर्षी लाडक्या बहिणींची KYC करण्यात यावी। तर अशा प्रकारे तुम्हाला या 8-10 दिवसांमध्ये किंवा मग जुलै महिन्यामध्ये नवीन पोर्टल ओपन होणार आहे तुमच्यासाठी, घाबरू नका। दुसरंच यामध्ये सांगितलं आहे, एक कमेंट्स आलेली आहे की कागदपत्र कोणती द्यायची आहे। आता कागदपत्रांसाठी म्हटलं तर ताईंनो याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला मी उद्या टाकणार आहे आपल्या चॅनलवर। त्यामध्ये पूर्णतः स्पष्टपणे सांगणार आहे की नेमकं कागदपत्र कशासाठी लागतात आणि तुम्हाला कागदपत्र कोणकोणती द्यावी लागणार आहेत। तर बघा, तुमचं जर कागदपत्रांमुळे KYC थांबली असेल किंवा हप्ता थांबला असेल तर यासाठी मी नवीन एक व्हिडिओ बनवणार आहे उद्या, आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता बघा, दुसरी एक कमेंट्स आली आहे, ज्यांच्या घरी गाडी आहे, सर्व्हिस आहे, त्यांनासुद्धा पैसे येत आहेत। तर बघा, बरोबर आहे ताईंनो, सध्या काही महिलांच्या घरी ज्या काही गाड्या असतील, 4 व्हीलर वगैरे असतील, त्यांना पैसे बंद करण्यात आलेले आहेत, परंतु अजूनही खूप साऱ्या बहिणींना हे पैसे येत आहेत। ज्यांच्या घरी कार आहे अशा बहिणींनासुद्धा हे पैसे येत आहेत। तर ही एक तांत्रिक अडचण आहे, जोपर्यंत ही प्रोसेस चालू आहे तोपर्यंत त्यामध्ये अडचणीसुद्धा येत आहेत, आणि यामुळेच ही अडचण आहे। आणि लाडक्या बहिणींच्या ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे त्यांचा पूर्ण डेटा परिवहन विभागाकडून सरकारने घेतलेला आहे। त्यामध्ये आता ही सुरुवात झालेली आहे। काही बहिणींना पैसे बंद करण्यात आलेले आहेत आणि काहींचे अजून बंद करणे चालू आहेत। ही आता काही दिवसांनीच पूर्ण स्पष्ट होणार आहे। सर्वच लाडक्या बहिणींच्या ज्यांच्या घरी कार आहे त्यांचे पैसे बंद होणार आहेत ताईंनो, कारण की सरकारनं असं स्पष्ट सांगितलेलं आहे। आता दुसरी गोष्ट आहे की यासाठी कोर्टात जायचं का? लाडकी बहिणींचं नवीन पोर्टल लवकर चालू करत नाही आहे सरकार, मग आम्ही कोर्टात जायचं का यासाठी? तर कोर्टात जायची काहीच गरज नाही आहे। सरकारला तुम्हाला नवीन पोर्टल ओपन करून द्यावंच लागणार आहे, आणि बच्चूभाऊ कडूसुद्धा आपल्या पाठीशी आहेत। त्यांच्यासाठी जसं या अगोदर तुम्ही धरणे आंदोलनं केली, रस्त्यावर उतरले होते, जिल्हा व महिला बाल विकास कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांचा जो घेराव केला होता, त्यामुळे सुद्धा सरकारला समजलं आणि त्यांनी नवीन KYCसाठी ऑप्शन दिलेलं होतं, पण चुकीची दुरुस्ती करण्यासाठीच हे नवीन पोर्टल ओपन केलं होतं त्यांनी। परंतु यावेळेस त्यांना सर्वच बहिणींची KYC करता यावी अशा प्रकारचं नवीन पोर्टल ओपन करून द्यावं लागणार आहे ताईंनो। घाबरू नका, टेन्शन घेऊ नका। तुम्हाला नवीन KYCसाठी नवीन पोर्टल ओपन करून देणं हे सरकारचं कामच आहे, आणि त्यांना हे करावंच लागणार आहे। बघा ताईंनो, हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, त्यासाठी मी लवकरात लवकर देवेंद्रजी फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो शॉर्टकटमध्ये। कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। ही माहिती तुम्ही सादर केलेली आहे की आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या, पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही। आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही। पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही, म्हणून त्यांनी KYC केली नाही। आणि म्हणून हे जे काही आता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही। तर बघा ताईंनो, अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की कागदपत्रांची पूर्तता लाडक्या बहिणींना करता आली नाही, म्हणून त्यांची KYC झाली नाही, अशा प्रकारचे त्यांचं म्हणणं आहे। परंतु हे
पूर्णतः सत्य नाही, कारण की KYC त्या बहिणींची सुद्धा राहिलेली आहे ज्यांची कागदपत्र पूर्ण ओके आहेत, त्या पात्र आहेत, त्यांनी पूर्ण कागदपत्र व्यवस्थित दिले, त्या निकषात बसतात, तरीही त्यांची KYC झालीच नाही किंवा करता आली नाही म्हणून त्या बाकी राहिलेल्या आहेत. तर याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ उद्या तुम्हाला देणार आहे आणि त्यामध्ये सविस्तर सांगणार आहे नेमकं तुम्हाला काय करायचं आहे. तर देवेंद्र फडणवीस सर्व लाडक्या बहिणींची चुकी सांगत आहेत, परंतु लाडक्या बहिणींची चुकी नाही, यामध्ये शासनाची सुद्धा चुकी आहे. पोर्टल ओपन व्हायचं नाही, OTP लवकर यायचं नाही, अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींची KYC बाकी आहे. काही बहिणींची कागदपत्रांची पूर्तता सुद्धा झाली नसेल, परंतु त्यांनी नेमकं काय करायचं हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक गोष्ट आणखीन सांगतो, तुमची KYC होणार आणि या 8 दिवसांमध्ये सुरू होणार नवीन पोर्टल किंवा मग जुलै महिन्याच्या सुरुवातीला हे पोर्टल सुरू होऊ शकते. तर याबद्दल मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.